जेव्हा कधी एखाद्या मुलाचा जन्म होतो तर सगळ्यात आधी त्याची कुंडली बनवली जाते, जन्मकुंडली. तिला बनवतो कोण? कोणी पंडितजी. आपली सगळ्यांची बनवली होती. पण आजची पिढी जन्मकुंडलीमध्ये नाही तर करिअरच्या कुंडलीवर विश्वास ठेवते आणि तिला कोणी पंडितजी बनवत नाही, त्याला बनवतात आमचे पुढचे आयडियाबाज. तर चला बोलूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमचे पुढचे आयडियाबाज, जे आले आहेत मायानगरी मुंबईहून, आशिष आणि आकाश सरदेसाई. हॅलो टायटन्स, मी आहे आशिष सरदेसाई, फाउंडर विवोसा, आणि हे आहेत माझे को फाउंडर आकाश. आज माझ्या बिझनेसबद्दल बोलण्यापूर्वी मी तुम्हाला एक डॉक्युमेंट दाखवू इच्छितो, जे प्रत्येक स्टुडंटच्या करिअरचं पहिलं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. ही आहे 10th ग्रेडची मार्कशीट. हे डॉक्युमेंट स्टुडंटचं भविष्य ठरवतं आणि त्यांना प्रोत्साहित करतं की कोणत्या प्रकारचे करिअर चॉईस त्यांनी करायला हवेत. या स्टुडंटने 10th ग्रेडमध्ये चांगले मार्क मिळवले, सायन्स आणि मॅथ्समध्येही चांगले मार्क्स आहेत. तुम्हाला काय वाटतं, याच्या पॅरेंट्सने, याच्या टीचरने, याच्या फ्रेंड्सनी याला कोणती स्ट्रीम घ्यायचा सल्ला दिला असेल? इंजिनिअरिंग, सायन्स. दॅट्स वाय. म्हणूनच या स्टुडंटने हेच केलं, सायन्स घेतलं. त्यानंतर 11-12 ठीकठाक नंबरने पास केलं. त्यानंतर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार इंजिनिअरिंग पण केली. पण पूर्णपणे 2 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर ह्याचं इंजिनिअरिंगमध्ये मन नाही लागलं. त्यानंतर त्याने मग ड्रॉप घेतला. टायटन्स, ही 10th ग्रेडची मार्कशीट माझी आहे. मी भाग्यवान होतो की माझ्या कुटुंबियांनी माझं इंजिनिअरिंग ड्रॉप करण्याच्या डिसिजनला सपोर्ट केलं आणि त्यानंतर मी इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला आणि तिथूनच माझ्या सक्सेसफुल करिअरची सुरुवात झाली. मी माझ्या प्रोफेशनल करिअर्समध्ये 25 वर्षामध्ये एका गोष्टीची जाणीव मला कायम होत राहिली. जर मला योग्य वेळी योग्य करिअर गायडन्स मिळाला असता तर कदाचित मी माझ्या करिअरची 3 वर्ष वाचवली असती. टायटन्स, या इंटरनेटच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन तर खूप जास्त आहे, पण कमी आहे योग्य गायडन्सची आणि अशा सोल्युशनची जी स्टुडंटला त्यांचे कौशल्य ओळखायला मदत करेल आणि त्यांना जॉब रेडी पण बनवेल. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत विओसा, जे भारताचे सर्वात पहिलं AI पॉवर स्किल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे, जो स्टुडंटला एज्युकेशन पासून जॉब पर्यंत रेडी करतो. टायटन्स, विवोसाचं मिशन सिंपल आहे, स्टुडंटना जॉबसाठी रेडी करणं आणि त्यांना सक्सेसफुल करिअर प्रोफेशनल बनवणं. आणि आम्हाला अशा भारताची रचना करायची आहे ज्यात प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक स्टुडंटला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून योग्य करिअर गायडन्स मिळेल आणि तो आपल्या जॉब रोलसाठी अगदी स्वतःला प्रोफेशनली रेडी करू शकेल. सो टायटन्स, आर यू रेडी फॉर अ रेव्होल्यूशन? येस. थँक्यू सो Thank मच. you. आशिषजी, सगळ्यात आधी मला हे विचारायचं की तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता? सर, ही एक फार मोठी कहाणी आहे. आजपासून 27 वर्षांपूर्वी बरोडाच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला डॉक्टरांनी याला हातामध्ये दिलं होतं तेव्हा ते मला म्हणाले होते की तुम्हाला मुलगा झालाय. हा माझा मुलगा आहे. तेव्हा डॉक्टरने कदाचित हे म्हणालं होतं की तुमचा फ्युचर पार्टनर झालाय. येस, तुमचा को फाउंडर. ॲब्सोल्युटली. आणि तुम्हाला विवोसाची आयडिया कुठून आली? मला माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये टाटा AI लाईफ इन इंडिया एस्टॅब्लिश करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि एडलवाईज टोकियो लाईफ. सगळ्या प्रोफेशनल गेममध्ये जेव्हा मी होतो तर आम्हाला खूप साऱ्या शाळा, खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये जाऊन स्टुडंट बरोबर बोलायचं होतं. तेव्हा एका मदरने येऊन सेमिनार नंतर मला असं विचारलं, मी माझ्या मुलासाठी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलंय, तुम्हाला काय वाटतं, मी हे योग्य केलं का? दॅट वॉज द बिगेस्ट क्वेश्चन मार्क इन माय माइंड. आय थिंक सर, तो मोठा एक टर्निंग पॉइंट होता आणि तिथूनच मी असं ठरवलं की जर करिअर चॉईसेस करायचेच आहेत तर कोणत्या ना कोणत्या लॉजिकल वेने करिअर चॉईस असायला हवी, कुणाच्याही प्रेशरने व्हायला ती नको. तर सर, ही प्रोफेशनल कुंडली कशी बनवता, आम्हाला दाखवू शकता? शुअर सर, बिलकुल, आम्ही तुम्हाला चला तर दाखवू मग. शकतो. सगळ्यात पहिलं टूल आहे करिअर पाथ AI. हे टूल एक सायकोमेट्रिक असेसमेंट आहे, जे स्टुडंट्स ते हाती घेतात. त्यांचे स्किल्स आणि ॲबिलिटी, पर्सनॅलिटीचे 5 जे डिमेन्शन्स आहेत ते त्यांना अॅनलाइज करतात आणि मग 20 ते 25 करिअर पाथ सुचवले सर, जातात. तुमचं हे टूल सांगू शकता की IIT मध्ये ऍडमिशन मिळणार आहे की नाही? आमच्यासोबत प्रोफेसर सत्या पण आहे तिकडे. हे तर कदाचित तेही सांगू शकत नाहीत. Will your tool tell them
what is the confidence with which they can clear the JEE? हो तेच आमचं नेक्स्ट टूल आहे. Okay. तर आम्ही एक ॲक्टिव्ह प्रो असं टूल बनवलं आहे जे स्टुडंटला कोणत्याही ऑर्गनायझेशनसाठी ॲप्टिट्यूड टेस्टसाठी तयार करतं. तर हे आपल्या स्टुडंट्सना 14 ॲप्टिट्यूड टेस्ट पॅरामीटर्सवर हेल्प करतं. आणि थर्ड प्रॉब्लेम टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये जास्त आहे आणि दुर्दैवाने 75 ते 80% रेझ्युमे हे पूर्णपणे नाकारले जातात. म्हणून आम्ही एक असं टूल तयार केलं आहे जे स्टुडंट्सना त्यांच्या स्किल आणि ॲबिलिटीज प्रमाणे त्यांचे रेझ्युमेस बनवायला हेल्प करतं. हे एक झालं. दुसरं म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन वाईज स्टुडंट आपला रेझ्युमे बनवू शकतो थ्रू दिस टूल. तर आता चौथी डिफिकल्टी जी बहुतेक कॉलेजमधले स्टुडंट फेस करतात ती म्हणजे इंटरव्ह्यू क्लिअर करणं. म्हणून आम्ही एक प्रो क्रिएट केला आहे, इंटरव्ह्यू प्रो. जेव्हा स्टुडंट आपला जॉब रोल टाकतो किंवा ऑर्गनायझेशन टाकतो की मला एक्सेंच्युअरच्या डेटा अॅनालिस्टच्या इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करायची आहे, तर AI ते क्वेश्चन जनरेट करतो जे त्या जॉबशी रिलेटेड आहेत आणि मग स्टुडंट त्याला आन्सर करतो. बॅकएंडला सगळं काही रेकॉर्ड होत असतं आणि मग संपूर्ण AI मॉडेलिंग त्याला अॅनालाइज करत असतं आणि मग त्याला 2 पेजचा रिपोर्ट देतं. शेवटचं टूल, हे टूल स्टुडंटला हे समजण्यामध्ये हेल्प करतं की तो किती तयार आहे सॉफ्ट स्किल्ससाठी, टेक्निकल स्किल्ससाठी, ॲप्टिट्यूड स्किल्ससाठी आणि मग त्याचा रिझ्युमे त्या जॉब रोलसाठी किती करेक्ट आहे. आणि फायनली हे टूल इंटरव्ह्यू मध्ये स्टुडंटला पूर्णपणे टेस्ट करतं. तर असे पूर्णपणे 5 पॅरामीटर्स आहेत जे स्टुडंटला टेस्ट करून स्कोअर देतात. ते स्टुडंटला सांगतात की त्याची स्ट्रेंथ काय आहे आणि त्यांनी कुठे कुठे तयारी करायला हवी. आमचा पूर्ण फोकस टियर 2 टियर 3 सिटीजवर आहे जिथे स्टुडंट्सना याची खूपच गरज आहे. दॅट इज फ्रॉम माय साइड. व्हॉट डू यू थिंक अबाउट द होल थिंग, अबाउट द होल आयडिया? This is marvelous. To tell you the truth, this is actually something we need in India. You're actually targeting tier 2, tier 3 colleges and so on. Yeah. One of the problems that I have found, until they actually finish their school, they are learning in their vernacular languages. Yeah. But when they get into engineering or medicine, they have to switch to English. Yes. The second problem, even if they are actually going to college in tier 2, tier 3 cities, the interviews that they have to take, particularly with MNCs and so on, may be in English. So what are you doing about breaking that language barrier in their minds to make them more communicable? जेव्हा कधी स्टुडंट एका पर्टिक्युलर प्रश्नाला सामोरे जातात, पहिल्यांदा मोडकं तोडकं इंग्लिश ते बोलतात आणि मग उत्तर देतात. पण त्याला सजेस्टेड आन्सर्स मिळतात ज्याची त्याला प्रॅक्टिसची गरज असते. कारण काही झालं ना तरी MNC मध्ये इंटरव्ह्यूज हे इंग्लिशमध्येच असतात. हे तुमची आयडिया आमच्या बऱ्यापैकी लक्षात आली आहे. पण फाउंडर को फाउंडरचं रिलेशनशिप इम्पॉर्टंट असतं. फादर सन मध्ये जर एखादं डिसअग्रीमेंट झालं तर सॉल्व्ह कसं करता तुम्ही? माझे बाबा आमचे CEO पण आहेत आणि घरी सुद्धा घरचे CEO पण तेच आहेत. असं बोलू नका, मम्मी पण बघताय प्रोग्राम. हो, मला मार खावा लागेल. ती CFO. ती CFO. अच्छा. ऑफकोर्स आमचे विचार बरेच वेगळे असतात. मोस्ट ऑफ द टाइम डिफरंट जनरेशन गॅप आहे आमच्यात. आम्ही त्या प्रॉब्लेमला रिझॉल्व्ह करतो बाय चहावर. AI यूज नाही करत तुम्ही लोक? नाही आम्ही चाय यूज चाय करतो. यूज करता. आम्हाला चाय. पीस ऑफ माइंड मिळतो. आमच्या डिबेट्सही होतात खूप आणि आम्ही लोक समहाव एकमेकांच्या स्टाईल सुद्धा आता शिकलोय. अनुपमजी, तुम्ही बिझनेस फॅमिली मधून आले आहात. तुम्ही तर फॅमिली मेंबर्स बरोबर वर्षानुवर्ष बिझनेस केलाय. हे तर तुम्ही खूप झेललं असेल आणि तुम्ही नेव्हिगेट पण केलं असेल, नाही? डेफिनेटली हा फार इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. फॅमिली बिझनेसमध्ये मोठ्यांचं ऐकावंही लागतं आणि आपल्या विचारधारेला फार विनम्रतेने सांगावंही लागतं आणि इट्स अ हार्ड वे. आता मी माझ्या मुलांचं एक्झाम्पल देतो. आज मी खूप काही शिकतोय आणि त्यांच्याकडून या जनरेशन गॅपला सॉल्व्ह करण्यासाठी फार नव्या इनोव्हेटिव्ह आयडियाज घेतो आणि त्यांना इम्प्लिमेंट पण करतो. बघा, एडटेकमध्ये बऱ्याचशा कंपनीज आहेत अक्रॉस स्पेसेस, पण सगळ्यात सक्सेसफुल कंपन्या त्या आहेत ज्या आउटकम बेस्ड आहेत. करेक्ट. तुम्ही स्टुडंट्सना जॉब रेडी करत आहात. तुम्ही पैसे जास्त करून स्कूल्स किंवा कॉलेजेस मधून घेत आहात. B2B2C कदाचित. हो, आम्ही प्रायमरली B2Bच आहोत. करेक्ट. आणि मग तुम्ही स्टुडंटकडून पैसे नाही तर तुम्ही स्कूल किंवा कॉलेजकडून पैसे घेता. स्पेसिफिकली यावर बिझनेस मॉडेलवर एक प्रश्न आहे. जर तुम्ही एखाद्या कॉलेजकडे जाता आणि तुम्ही म्हणता की आमच्या टूलच्या आधी तुमचा प्लेसमेंट रेट 60% आहे आणि आमच्या टूलच्या नंतर आमचा प्लेसमेंट रेट 80-85% होईल,
तर तुम्ही या व्हेरिएबलवर काही ॲडिशनल चार्ज घेऊ शकता? कॉलेजेस द्यायला तयार आहेत का? 100% हे आमच्या बिझनेस प्लॅन मध्येच आहे. एकदा का आम्हाला खात्री पटली की गोष्टी कशा जाणार आहेत, तर मग प्लेसमेंटच्या एका पर्टिक्युलर रेटवर आम्ही लोक कॉलेजेस बरोबर त्यांना ते चार्ज करू शकू. तर थोडं रेव्हेन्यू बद्दल सांगा. प्रॉफिट्स काय आहे, मार्जिन्स काय आहेत? लास्ट 2.5 वर्षांमध्ये आम्ही आतापर्यंत 2.4 करोडचा रेव्हेन्यू अचीव्ह केला आहे. आमची जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती आहे 100% इयर ऑन इयर. राहिला प्रॉफिटचा प्रश्न, तर आम्ही आजच्या घडीला प्रॉफिटेबल नाही आहोत. पण आमचा मंथली बर्न, आमच्या टोटल एक्सपेन्सचा हा साधारण 19 लाख जर सगळं एकत्र केलं तर. तशी एक मार्केट डिमांड आपण इथे पण घेऊ शकतो. नक्कीच. आमच्याकडे स्टुडंट्स आहेत जे भविष्यातील ऑन्टरप्रेन्युअर्स पण आहेत. तर ऑडियन्स, तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्या हातात आहेत. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की विवोसाची तुम्हाला किती गरज आहे. तुमची वेळ सुरू होते आता. माय गॉड, लुक ॲट दॅट. 96% लोकांना वाटतंय की याची गरज आहे. संदेशजी, तुमच्याकडून सुरुवात करूया. तुम्ही यांच्याशी हात मिळवणार का? AI मध्ये इतक्या वेगाने बदल होत आहेत. पुढे जाऊन होऊ शकतं की हे टूल्स असेच अवेलेबल होतील फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे आज मी तुमच्या बरोबर हात मिळवू शकत नाही. नो प्रॉब्लेम. अर्जुन, थँक्यू सो मच. आय थिंक जे तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की आम्ही कॉलेजेस अँड स्कूलचे प्लेसमेंट रेशिओ वाढवत आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही मॉनिटायझेशन वाढवू शकू, त्यात मला इंटरेस्ट आहे. पण आता B2B2C सेल्स स्ट्रॅटेजीमध्ये रॅपिड रेव्हेन्यू स्केल मला फार डिफिकल्ट वाटतोय. त्यामुळे सध्या तरी मी आज हात मिळवू शकणार नाही. पण आय थिंक पोटेन्शियल आहे जेव्हा तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करू शकता की हा इन्क्रीज ऑफ प्लेसमेंट रेट होऊ शकतो. आधी तर मला हे सांगायचं की मला तुमचं हॅशटॅग खूप आवडला आहे, बनो जॉब रेडी. अगदी टू द पॉइंट आहे. पण ह्यामध्ये मला असं वाटतं की यामध्ये शक्यता आहे की तुम्ही डायरेक्ट कन्झ्युमरकडेही जाऊ शकता. तर ती स्ट्रॅटेजी काय असेल, तिचा अप्रोच B2B पेक्षा Yes, वेगळा असेल. absolutely. तुम्ही त्या दिशेने काय विचार करताय, मला त्यासाठी थोडा वेळ हवाय काही आहे. विचार करायला. म्हणून आज मी यातून माघार घेते. पण ठीक आहे. आय बी वॉचिंग की तुम्ही लोक कसे शेप करत आहात या बिझनेसला. माझं असं म्हणणं आहे की या प्रकारचे अनेक प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत जे अशा प्रकारची सायकोमेट्रिक टेस्ट करतात आणि AI टूल्स अवेलेबल आहेत इंटरव्ह्यू टेस्टिंगसाठी. मला बराच जास्त युनिकनेस प्रोडक्ट आणि अल्गोरिदममध्ये वाटला नाही. आणि तुमचं जसं बिझनेस मॉडेल फार B2B लेड आहे आणि B2C लेड नाहीये, तर या कारणांमुळे मी तुमच्या बरोबर हात मिळवू शकणार नाहीये. बट विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. प्रोफेसर, any advice from you, anything that can help him? So definitely you seem to have a first mover advantage. Put some of the money in more R&D. येस सर. Make your AI more robust so that it is going to offer something better than what everybody else will offer. And make sure that you're growing sooner than other people can catch up. वंडरफुल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आशिषजी, आम्ही आशा करतो की जसं तुमचं टूल वापरल्यानंतर स्टुडंट्सना कळतं की एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट काय आहे. इथे येऊन या डिस्कशन नंतर कदाचित तुम्हाला पण असा काही एखादा एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट मिळाला असेल. आणि आमची इच्छा आहे की विवोसा अजून पुढे जावं. सो Absolutely. लवकरात लवकर तुम्ही आयडिया बाजला परत यावं Thank you आणि so खूप much. मोठा फंड रेज करावं. Absolutely, sir. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू. थँक्यू. आमचा हा अनुभव फारच अभूतपूर्व होता. इन्व्हेस्टर सोबत आमचं जे बोलणं झालंय ते फार चांगलं आहे आणि द फॅक्ट इज त्यांचे सजेशन्स पण फार चांगले होते, जे आम्ही इनकॉर्पोरेट करू आमच्या ज्या फ्युचर स्ट्रॅटेजी आहेत त्यामध्ये अँड आणखीन जास्त स्केल करू. ऑडियन्सचा प्रश्न घेऊन टाकूया. तुम्ही तुमचं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा. हाय एव्हरीवन, माझं नाव सुहानी सिंग आहे. माझा प्रश्न प्रोफेसर सत्या यांना आहे. मी आणि आमच्यातल्या काही जणांना ऑन्टरप्रेन्योर बनायची इच्छा आहे. तर आम्हाला कोणत्या फील्डवर जास्त फोकस करावा लागेल? Now, you cannot just say, I want to become an entrepreneur and then start thinking about what to do. Entrepreneurship actually comes from the heart. You have to actually feel a problem of a customer base and you have to think about how to solve that problem. ओके. The solution to that problem may not be technological. It could be a business strategy or it could have a technology behind it. Whichever way you solve the problem, that solution actually will have a certain value. A customer should actually be willing to pay so much money for your solution. ओके. And you should be able to find so many customers who are willing to pay this much money each. That is what is called as your market size.
if you are able to actually think, hey, if I solve this problem for this customer, I can command this much market size. You are actually now entering the arena of entrepreneurship. फारच उत्तम उत्तर दिलंय प्रोफेसर साहेबांनी. आणि आमची हा शो बनवण्याची आयडिया पण हीच आहे की बिझनेस धंदा किंवा आयडिया ना रक्तात असते, ना कोणी याला घेऊन येतो, ना कुठल्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिकवलं जातं. ही आतली पॅशन आहे जिला ओळखणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या पॅशनला ओळखाल तुम्हाला तुमची आयडिया आपोआप मिळेल आणि रस्ता पण मिळेल.